माजी मुख्यमंत्री धर्म सिंह साहब का बेटा विजय सिंह के सामने मेरी चुनाव था। मैं एक गरीब किसान का बेटा, मेरा पिताजी को 3 एकड़ खेत है, हम 3 भाई हैं। पवन पुले साहब बहुत मुश्किल में था। मैं नामपत्र जो डालने की समय मेरा भाई संभाजीराव पाटिल निलंगेकर उस कार्यक्रम में आके तुळजापुर अंबाबाई का प्रसाद मेरे को लगा के दूसरी बार मेरे को आमदार किए सो भगवान संभाजीराव पाटिल निलंगेकर है। साहेब, या पूर्ण मतदारसंघामध्ये एक माणसाने सांगाव, संभाजीनी कुणाला रागवून बोलले, कुणाला रागवलेत, कुणाला उलट बोललेत, तुम्ही कसंही आलात, कोण मला इकडं पकडते, कोण तिकडं ओढते, कोण कसं पकडते, काय करतात। मी फक्त हात जोडून तुमच्या समोर उभा टाकतोय की हा भाऊ कधी बदल झाला नाही, सदैव तुमच्या सोबत राहिला। या भावाला तुम्ही आशीर्वाद देणार आहेत का नाही? जरा ज्यांनी आमचे बहिणी आशीर्वाद देणार आहे जरा हात वर करा। भावांनो, तुम्ही इकडे का बर? हे सर्व हात जे वर झालेले पाहिलेत ना आपण, ते लातूर मध्ये बसलेला बाबळगावचा माणूस विचार करतोय संभाजी पाटील याला कशा पद्धतीने हरवता येईल। मला बाबळगावच्या माणसाला आवर्जून सांगायचंय, या आमच्या बहिणींचा आशीर्वाद, या आमच्या भावांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा, किती ताकद लावायची तेवढी लावा, पण बाबळगावच्या माणसाला सांगायचंय इथून पुढे निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका। मला अभिमानाने सांगायचं आहे बहिणींनो, या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या 10 आमदारांमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांचा नंबर लागतो। लातूरचा हिरा कसा असावा, निलंगाचा हिरा कसा असावा, तो संभाजी पाटलासारखा असावा।